कडाक्याच्या थंडीत भाविकांच्या प्रचंड उत्साहात आज मांढर देवीच्या यात्रेला अगदी उत्साहात सुरुवात झाली आहे। आज शाकंभरी पौर्णिमा आणि या निमित्तानं यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं राज्यासह आंध्र कर्नाटकातून लाखो भाविक या यात्रेकरता मांढरगडावर दाखल होत असतात। आज सकाळी 6च्या दरम्यान जिल्हा सत्र न्यायाधीश R.D. सावंत यांच्या हस्ते देवीची पूजा पार पडली। 7 वाजण्याच्या दरम्यान देवीची पारंपरिक आरती संपन्न झाली। 2005 मध्ये झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गडावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। प्रशासनाच्या वतीनं देवीच्या मंदिर परिसरामध्ये वाद्य वाजवण्यास आणि पशुहत्या करण्यास बंदी देशभरातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे वाईमधलं हे मांढर देवीचं मंदिर। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी देशभरातनं आईचे जे भक्त आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। मात्र या मंदिराला एक दुःखद अशी पार्श्वभूमी आहे आणि ती म्हणजे आजपासून 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2009 साली या ठिकाणी घडलेली दुर्घटना। खरं तर देशभरातनं आलेल्या हजारोच्या संख्येनं भाविकांना या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था करण्यासाठी आता जी काही व्यवस्था करण्यात आली तशी 2005 साली नव्हती आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी एकत्र झाली आणि हाच तो परिसर आहे ज्या ठिकाणी अफवा पसरली, शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आणि याच परिसरामध्ये जवळपास 291 भाविकांना या चेंगराचेंगरीमध्ये आपला जीव गमवावा लागला। एवढंच नाही तर या दुःखद आणि दुर्दैवी घटनेमध्ये जवळपास 350 ते 400 जे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आले होते ते गंभीररित्या जखमी झाले होते। खरं तर 2005 मध्ये घडलेल्या या दुर्घटनेनंतर या संपूर्ण मांढर देवी यात्रेचा एकूणच आवाका बदलला, याचं स्वरूप बदललं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। प्रशासनाच्या वतीनं आता या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहेत, मंडप बांधण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे येण्या जाण्यासाठी वेगळे मार्ग तयार करण्यात आलेले आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात असतो। विशेष म्हणजे या ठिकाणी जाण्यासाठी एक रांग आणि पुन्हा येण्यासाठी दुसरी रांग अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ज्या पायऱ्या आपण बघतोय याच पायऱ्यांवर ही 2005 साली दुर्घटना घडली होती। मात्र त्यावेळेला या पायऱ्या अत्यंत विचित्र पद्धतीनं या ठिकाणी तयार करण्यात आल्या होत्या। आता मात्र या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या वतीनं अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं या पायऱ्या देखील तयार करण्यात आलेल्या आहेत। देशभरातल्या लाखो भाविकांचं हे श्रद्धास्थान असल्यामुळे हजारोच्या संख्येनं या ठिकाणी भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येत असतात। मात्र 2005 साली जी काही दुर्घटना घडली होती त्या दुर्घटनेनंतर प्रशासनानं याच्यातनं धडा घेऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि एवढंच नाही तर काही खासगी संस्था, काही स्वयंसेवी संस्था देखील या ठिकाणी आपलं मदत कार्य जे आहे ते अव्याहतपणे सुरू ठेवत असतात। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। ही दृश्य आपण पाहतोय मांढर देवीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। लाखो भाविकांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। देवीची पालखी सुद्धा सजवण्यात आलेली आहे। अनेक भक्त या यात्रेत सहभागी होत असतात आणि काळूबाईच्या नावानं चांग भलचा गजर आसमंत दुमदुमून टाकतात।